बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। जळगावात पोलीस नगर परिषद प्रशासनाची धडक मोहीम सुरू आहे। बकरी ईद पूर्वी नगर परिषद प्रशासनाची धडक मोहीम सुरू आहे। जामनेर शहरातील विविध परिसरात छापेमारी करण्यात आली आहे। धडक कारवाईत 67 गोवंशांची पोलिसांनी सुटका केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। आता 28 तारखेला पूर्ण भारतात बकरी ईद सण उत्साह साजरा होत असतो। आम्ही 1960 चा जो कायदा आहे प्राणी अधिनियम यानुसार गोहत्यास बंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय याला आपण बळी देऊ शकत नाही। त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 65 जनावर ताब्यात घेतलेले। आता बातमी आहे चंद्रपुरातून। चंद्रपुरात गोवंश तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। कुख्यात गोवंश तस्कर इम्रान पप्पू शेखच्या टोळीवर मकोका लादण्यात आलाय। त्या कारवाईमुळे गोवंश तस्करांचे दाबे मात्र आता चांगलेच दणाणलेत। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। प्रगणकास अडवून शिवीगाळ केल्याचं प्रकरण। या प्रकरणात माजी नगरसेवकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावच्या अमळनेरमधील हा संपूर्ण प्रकार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना रोखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे जनगणना प्रक्रियेदरम्यान शासकीय कर्मचाऱ्याला अडवून शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। जनगणनेचे कर्तव्य बजावत असताना प्रगणकास काम करण्यास मज्जाव करत शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणी माजी नगरसेवक सलीम शेख चिरागोद्दीन शेख यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे जनगणना प्रक्रियेदरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांची अडवणूक केल्याप्रकरणी राज्यातील ही पहिलीच तक्रार असल्याची माहिती आता समोर आली आहे। शनिवारी हा जो प्रसंग घडलेला आहे तर याच्यामध्ये प्रगणकांना माहिती दिलेली नाही आणि आरेरावी केलेली आहे। तर यामुळे संबंधित जे नागरिक आहेत सलीम टोपी यांच्या विरोधात राष्ट्रीय जनगणनेच्या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सहकार्य न करता आरेरावी केल्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशन येथे रिसर फिर्याद दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आलेले आहे। जनगणना 2027चं जनगणनेचं काम करतोय आणि गेल्या 10 दिवसांपासून माझे हे काम सुरू आहे। मी गांधलीपुरा भागातील प्रगणक असून मला तिथे नगरपालिकेने कामासाठी पाठवलेलं होतं जनगणनेच्या। त्यावेळेस सगळ्या वार्डाचं काम सुरू असताना मी ज्यावेळेस माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्याकडे जनगणना करण्यासाठी गेलो त्यावेळेस त्यांनी मला जनगणना करू दिली नाही आणि आरेरावी भाषा केली। तर मी हा सदरील प्रसंग माझी जी जनगणनेची नोंदवही आहे त्या नोंदवहीमध्ये सुद्धा नोंद केलेला आहे आणि त्याच ठिकाणावरून मी सदर प्रसंग हा अमळनेर नगर परिषदेचे जनगणना अधिकारी व मुख्य अधिकारी गणेश शिंदे साहेब यांना सुद्धा कळवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।